आज आपण क्रॉप इन्शुरन्सवर तक्रार कशी नोंदवायची हे बघणार आहोत. पहिल्यांदा आपण क्रॉप इन्शुरन्स ॲप ओपन करणार आहोत. क्रॉप इन्शुरन्स ॲप ओपन केल्यानंतर कंटिन्यू ॲज गेस्ट यावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ॲज गेस्ट झाल्यानंतर क्रॉप लॉस यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी पुढे जायचं आहे. सीझनमध्ये टाकायचं आहे खरीप, नंतर साल कोणता आहे ते टाकायचं आहे. साल टाकल्यानंतर स्कीम, आपण कोणत्या स्कीममधून विमा भरलेला आहे ती टाकायचं आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना. त्यानंतर सिलेक्ट स्टेट या ठिकाणी टाकायचं आहे महाराष्ट्र. आणि त्यानंतर वरती क्लिक करायचं आहे. वरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन सोर्समध्ये आपल्याला या ठिकाणी CSC निवडायचं आहे. CSC निवडल्यानंतर या ठिकाणी आपण विमा भरलेल्या पावतीवरील ॲप्लिकेशन नंबर, पॉलिसी नंबर हा या ठिकाणी टाकायचा आहे. हा टाकल्यानंतर या ठिकाणी डनवरती क्लिक करायचं आहे. डनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पॉलिसी नंबर आले आहे, यावरती क्लिक करायचं आहे. पॉलिसीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन आलेली आहे. या ठिकाणी आपण बघत आहेत सोयाबीन, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर टाईप ऑफ ॲक्सिडेंट्स या ठिकाणी आपलं कशाने नुकसान झालेलं आहे ते टाकायचं आहे. जास्त पाऊस झालेला असेल तर एक्सेस रेनफॉल टाकायचं आहे. पाणी जर साचलेलं असेल तर इंडिनेशन टाकायचं आहे. या ठिकाणी डेट ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपल्या पिकाचं कधी नुकसान झालेलं आहे ते तारीख टाकायची आहे आणि ओके करायचं आहे. स्टँडिंग क्रॉप हार्वेस्टेड, आमचं स्टँडिंग आहे म्हणून स्टँडिंग क्रॉप टाकायचं आहे. आणि या ठिकाणी पर्सेंटेजेस किती टक्के नुकसान झालं आहे आपल्या पिकाचं ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर या ठिकाणी रिमार्क्समध्ये टाकायचं आहे. आणि या ठिकाणी एक फोटो घ्यायचा आहे पिकाचा. आणि फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर आपण सबमिटवरती क्लिक करणार आहोत. आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल, आपला अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. धन्यवाद.